1 किलो साबुदाणा भिजत ठेवला होता, त्याचं चालू इथं पुरण करायचं. आणि इकडं मी करत होते. तर सकाळी 9ला साबुदाणा भिजत टाकला होता. 9ला साबुदाणा भिजत टाकायचा आणि दुपारी 4ला उकळेल पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं पाणी, ते टाकायचं साबुदाण्यामध्ये. रात्री 9 किंवा 9:30च्या आत छान असं पुरण करून घ्यायचं. आणि याचे सकाळी आपण बघणार आहोत छान लाल मिरचीचे झणझणीत पापड, साबुदाणा आणि बटाट्याचं. तर हे पुरण केलं आहे आता साबुदाण्याचं. चला सगळ्यांना शुभरात्री. सकाळी पापड बघू. बघा असं छान पुरण होतं. इथं आहे ना ही बाजरीची चाळण आहे, स्टीलची. ही छान होतं आणि पुरणाच्या चाळणीने नाही एवढं होत बारीक, हे छान होतं. चला असं याच पद्धतीने करून घेऊ. तर ही बाजरीची चाळण आहे बरं का, बाजरी चाळायची स्टीलची. असं छान पुरण तयार होतं. दाबूनच ठेव म्हणजे मग मधलं घे ना सगळं खरडून चाळणीत. चला आता सकाळी बघू छान लाल मिरचीचे पापड आणि हिरव्या मिरचीचे आलेले याचेच पुरण करून. तर ती पण रेसिपी बघा चॅनलवर अपलोड झालेली आहे. चला सगळ्यांना शुभ सकाळ. इथं घेतलं आहे 1 तांब्या पाणी. इकडे बटाटे धुतले मी. बटाटे धुतले 1 किलो साबुदाण्यासाठी 4 किलो बटाटा. तर हे प्रमाण आहे. आणि छोटे छोटेच घेतले कारण आपल्याला याचं परत किस करायचं आहे. मोठे बटाटे उकडायला थोडं हे वेळ पण लागतो, असे छोटेच घेतले. घ्यायचे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. इथं कुकर लावून घेतला. दोन बॅचमध्ये उकडणार आहे. इकडं लावलं आता, इथं हे नंतर लावणार आहे. तर बघा इथं घेतलं आहे लाल मिरच्या. छान लाल मिरचीचे पापड आहे. हिरव्या मिरचीची रेसिपी आलेली तुम्हाला नक्की बघा. चला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं. दळून घेतली. आता इथं वाटीत काढून घेणार आहे. चला आता कुकर पण झालाय बटाट्यांचा. इथं बटाटे छान उकडले. तर थंड पाण्यात टाकून आपल्याला याचे सल्ट काढून घ्यायचे. चला इथं बटाट्याचे सल्ट काढायचे काम चालू आहे. चला इथं बटाटे किसणीने किसून घेते कारण गठोळी येत नाही मग त्यात. असं छान किस येतोय आणि किसूनच घ्यायचा बटाटा. चला आता इथं झालेले बटाटे. इकडं पुरण बघा साबुदाण्याचं पुरण रात्री बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. छान झालं आहे. आता आपल्याला कायला वाफ वगैरे द्यायची नाही, डायरेक्ट मळून घ्यायचं कारण आपण गरम पाणी टाकलं होतं यात. चला इथं पुरण काढून घेते मी. घेऊन दादा. चला इथं मी बटाटा काढून घेते. चला इथं ना साबुदाण्याच्या पुरणामध्ये आपण बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. इथं 2 पोहे खायचे चमचे मिरची घेतली लाल मी. आपण मिक्सरला बारीक केली होती ती मिरची. तर इथं 1.5 चमचा मी खायचं मीठ घेतलं आपलं. मिक्स करून घ्यायचं. तर आता इथं तुम्ही जिरे कोथिंबीर खाता असाल उपवासाला तर टाका. आम्ही नाही खाती. मी फक्त हिरवी मिरची किंवा लाल मिरची अशा दळून घेते मिक्सरला. इथं चमच्यानेच घेते मी. असा गोळा करायचा. इथे या पिशव्या घेतल्या आहे मी छोटाले. असे प्रेस करून हाताने दाबून थोडी लाटी आणि मग मशीनने असं पापड करून घ्यायचं. छान आला पापड. थोडा जाड वाटला तर हाताने
प्रेस करून घ्यायचं किंवा लाटण्याने लाटून घ्यायचं. पापड झालेला आहे बघा किती छान. याच पद्धतीने करते मी आता. बघा इकडे बाकीचे पण छान आले. चला इथे घेतलंय मी पीठ. तर थोडंच घेते, छोटेच उपवासाचे पापड छोटे छान वाटतात. आणि इथे या प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या आहे. छान इथं प्रेस करून घ्यायचं आणि मशीनने असं दाबून घ्यायचं. छान झाला पापड. तर तुम्ही मशीन जर नसेल तर लाटण्याने पण लाटू शकता. इथं कागद काढून घेते मी पिशवी. तर बघा छान झाला पापड. आणि इकडं टाकून घ्यायचं. तर घरातच टाकते मी, कारण थोडे सुकले का मग वर गच्चीवर नेऊन टाकणार आहे. बघा छान झाला. आणि असे झालेले पापड आता याच पद्धतीने करून घेते. ऊन आहे मग आता थोडे झाले का मग आपण गच्चीवर टाकणार आहे. इथं झालेले पापड करून आणि कलर खूप छान आला. आता गच्चीवर टाकतोय. तुम्हाला हवे असेल तर दिवसभर फॅन खालीच ठेवा आणि मग उन्हात टाका दुसऱ्या दिवशी. पण आता आम्ही थोडे सुकले, छान सुकले. आता गच्चीवर टाकायची तयारी चालू आहे. सुनबाई करते गोळा. बघा इथं पापड वाळून आलेले आणि खूप छान कलर आला आहे लाल. चला आता तळून बघू. तळून बघू पापड. तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथं छान पापड तळायची तयारी. तर बघा किती छान होतात. नक्की किती फुलली आहे. खूप छान पण कलर आला आहे. पापड तळून बघू. बघा किती छान फुलली. छान कलर आला आहे. तर नक्की करून बघा. आणि तुम्हाला थोडा मोटरीचा आवाज येत असेल तर आमचं आलेलं आहे पाणी. इकडं बिसलऱ्या भरून ठेवल्या आहे आणि पाणी आलेलं आहे. इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि मी पापड तळती आहे. तर छान अशी लाल पापडाची रेसिपी दिली. आवडली असेल तर लाईक करा आणि करून बघा. किती छान कलर आला आहे बघा. चला नक्की करून बघा. खूप छान लागतात हे पापड. कसे छान आलं. दोन्ही बाजूनी छान कलर येतो. पापडाची रेसिपी आलेली हिरव्या. तर हे पण तळती मी. तर छान आहे हे पण. याची पण आलेली रेसिपी. तर नक्की बघा. कुठल्याही प्रकारचा साबुदाणा न शिजवता पापड केलेले हे पुरण करून, साबुदाण्याचं पुरण करून. बघा छान आले हे पण. हे लाल मिरचीचे, हे हिरव्या मिरचीचे, हिरव्या मिरचीचे. हे पण तळून दाखवते. याची पण रेसिपी आलेली आहे. तर बघा किती फुलत आहे. कुठल्याही प्रकारचा साबुदाणा न शिजवता छान झालेले पापडे. हे हिरव्या मिरचीचे आणि हे लाल मिरची. नक्की बघा.
तुम्हालाही तोडून दाखवते. तर छान झालं आहे पापड्या आणि कलर पण खूप छान आला आहे. तर बघा एवढं, आणि अजिबात तेलकट होती नाही. कुठल्याही प्रकारचा साबुदाणा न शिजवता असे छान पापड झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जाता जाता मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.